सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा। सेवा ही जिनकी पहचान, वो हैं शंकर सोनेजा। फ्री मालेगांव का काढ़ा, फ्री जोड़ों के दर्द का तेल, फ्री नसों के दर्द से छुटकारा पाने की पीने की दवा। सेवा का लाभ उठाइए, सदैव आपकी सेवा के लिए हाजिर रहते हैं शंकर सोनेजा। ऑनलाइन मैट्रिमोनियल साइट्स त घणियूं आहिनि, पर सिंधियुनि जी सिंधियुनि लाइ हिकड़ी बेस्ट साइट आहे रिश्तो.com, जेका रिश्तो मीट नाले फ्री मीटिंग रूम जी सहूलियत पिण प्रोवाइड कंदी आहे, उहो बि रिफ्रेशमेंट सां गॾु, जेको तव्हां जे होटलनि जा वॾा बिल भरण खां बचाईंदी आहे। रिश्तो.com वर्ल्ड जी हिकड़ी इहा साइट आहे जेका इहा फैसिलिटी प्रोवाइड कंदी आहे। किन सिंधी परिवारनि जो त इहो चवणु आहे त रिश्तो मीट हुननि जे लाइ हिकु लकी चाम आहे, त पोइ देर छा जी, अॼु ई कांटेक्ट कयो रिश्तो.com, सिंधियुनि जो सिंधियुनि सां ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। पुढे नका जाऊ, पुढे नका जाऊ, पुढे नका जाऊ, पुढे नका जाऊ, पुढे नका जाऊ। आहे बराबर आहे, बराबर आहे, बराबर आहे, बराबर बराबर आहे। ए मागे रे साली, मागे आहे ना, मागे आहे ना साली, साली ले मागे, मागे 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 ये मागे, ये मागे, ये मागे, ओ ओ ओ असं ढकलू नका, आराम, हळू हळू ढकलू नका, ढकलू नका। मॅडम मॅडम जास्त पुढे पुढे जाऊ नका, थोडं मागं, यांच्या मागच थांबा। अरे बाबा जाऊ नका, जाऊ उल्लासनगर शहर में पानी की लगातार किल्लत और अनियमित जलापूर्ति से नाराज शिवसेना ठाकरे गढ़ के कार्यकर्ताओं ने आज महापालिका मुख्यालय के बाहर जोरदार आंदोलन किया। आंदोलन के दौरान शिवसैनिकों ने हवन कर विरोध प्रदर्शन की शुरुआत की, जिसके बाद उन्होंने महापालिका के बंद प्रवेश द्वार पर चढ़ने की कोशिश की। इस दौरान शिवसैनिकों और वहां तैनात पुलिस कर्मियों तथा महापालिका के सुरक्षा रक्षकों के बीच धक्का मुक्की भी हुई। आंदोलन की आक्रामकता को देखते हुए कुछ देर के लिए मुख्यालय परिसर का माहौल तनावपूर्वक हो गया। शिवसेना नेताओं ने आरोप लगाया है कि उल्लासनगर में नागरिकों को नियमित रूप से पानी नहीं मिल रहा है और प्रशासन इस गंभीर समस्या की अनदेखी कर रहा है। उन्होंने चेतावनी दी है कि यदि जल्द समाधान नहीं निकला तो आंदोलन और भी तेज किया जाएगा। ब्यूरो रिपोर्ट, महेश रोकड़े, उल्लास लाइन बुलेटिन, उल्लासनगर। ढकलू नका, आराम, हळू ढकलू नका, ढकलू नका। मॅडम मॅडम जास्त पुढे पुढे जाऊ नका, थोडं मागं, यांच्या मागच थांबा। अरे बाबा जाऊ नका, जाऊ त्या लाईनवर आम्ही काम करत होतो, फक्त पाण्याचं आमचा विरोध त्याला पण आहे जे तुम्ही 3600 चं 8000 केलेले तुमच्या हातात दिली सत्ता प्रशासक आहे, तुम्ही म्हणाल ना विरोध करा का, ठीक आहे, एक 10% वाढवले, 15% वाढवले, तुम्ही केली 200 पटीने वाढवत आहे। त्याच्यावरती पण मॅडमनी कमिटी आमचा त्याला विरोध पण झाला पाहिजे, इकडे पाणी द्या, पहिलं पाणी द्या, मॅडम पर्यंत पहिलं पाणी द्या आम्हाला, त्याच्यानंतर मग बिटाच्या वाटी बोलायचं, बिल आम्ही भरणार नाही अजिबात। 8000 केले ते मनमानी तुमची, प्रशासक म्हणजे तुमच्या हातात दिलं, काही करणार का तुम्ही? 8000 कुठला कायदा झाला? बाजूच्या कॉर्पोरेशन मध्ये बघा किती आहे ते, मॅडमनी बसवली कमिटी 15 मे पर्यंत, मॅडम त्याला ती रद्द झालीच पाहिजे। पहिलं पाणी द्यावं, सुरळीत करा, म्हणजे काही ठिकाणी त्याला कोणाला 24 तास पाणी, म्हणजे पाणी आहे भरपूर पण लोकांना पोहोचत नाही, पाणी व्यवस्थित करा, त्यानंतर मग पोहोचवा म्हणजे पाण्याच्या बाबतीत आपण असते जेव्हा काय किती दिवसात पूर्ण होईल। नेताजी ते कैलासवाल, नेताजी ते प्रभारांचो, वाको रेडिओ ते विनस, साईबाबा मंदिर ते साईबाबा मंदिर। अपेक्षा करतो शहराचे सर्व ज्वलंत मुद्दे लवकरात लवकर सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि लवकरात लवकर रिझल्ट मिळेल।
बापाचं पाणी आमच्या हक्काचं राष्ट्रपती बाळासाहेब ठाकरे यांचा आज जन आक्रोश आंदोलन करण्यात आलेलं आहे महापालिकेच्या समोर. कशा प्रकारचं आंदोलन होतं, काय आपल्या मागण्या होत्या आणि महापालिकेकडून काय आपल्याला आश्वासन आलेलं, काय सांगाल? दिवसेंदिवस या शहराला टोकाच्या विभागाकडे पाण्याची समस्या भेडसावते. काही विभागामध्ये दिवसाआड पाणी येते, त्याचा परिणाम शटडाऊन असेल तेव्हा 5-5, 6-6 दिवस पाणी येत नाही. अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर अधिकारी एकही उपलब्ध नसतो, फोन उचलत नाही, अगदी बेदरकारपणे लोकांना उत्तर देत असतात, जा येत नाही पाणी. अशा प्रकारचा मनमानी आणि मुजोर कारभार या महापालिका प्रशासनाकडून होता. रस्त्यावरचे खड्डेमय रस्ता 5-5 रस्ते MMRDच्या माध्यमातून होत आहेत, परंतु गेल्या 3-3 वर्षापासून तसेच लोक खड्ड्यामधून मरत आहेत. धुळीचं साम्राज्य आहे. लोकांना TBचे आणि फुफ्फुसाचे आजार होतात, दम्याचे आजार होत आहेत. या प्रशासनाचं अजिबात लक्ष नाही. शौचालयाची दुरावस्था आहे, घाण पाणी येते आणि महत्त्वाचं म्हणजे पाणी येत नाही, देतात ते घाण पाणी, दिवसाआड पाणी, कधी 5-5, 6-6 दिवस पाणी नाही. काही भागामध्ये लोक खाली करून जात आहेत. त्याचा परिणाम म्हणून लोक खडकपाड्याला जात आहेत, अंबरनाथला जात आहेत. एवढी लोक उल्हासनगरला वैतागलेली. अशा प्रकारचं प्रशासन, उलट यांच्याकडे निरंकुश सत्ता आहे. चांगलं प्रशासन लोकांना दिलं पाहिजे. लोकांना काय हवं आहे ते, लोकांना काय पाहिजे, पाणी, साफसफाई आणि रस्ते चांगले. इथं साफसफाई व्यवस्थित नाही, रस्ते व्यवस्थित नाही आणि पाण्याची इथं दुर्भिक्ष आहे. दिवसेंदिवस ते वाढणारे, म्हणून भविष्याचा अंदाज घेऊन या प्रशासनाला जागा करणं आवश्यक होतं. म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही आज जन आक्रोश आंदोलन केलं. संपूर्ण शहरवासियांनी त्याला साथ दिलेली आहे. कडकडत्या उन्हामध्ये, रणरणत्या उन्हामध्ये महिला येऊन इथं बसलेल्या आहेत आणि त्याचं काही लवलेस त्या स्वैरसूतक या प्रशासनानं होतं. म्हणून आज लोकांनी आक्रोश केला, तुम्ही पाहिलेलं आहे. हे लोकांना दाखवा, प्रत्येक ठिकाणी दाखवा, नाही तर प्रत्येक विभागामध्ये आम्हाला असं करावं लागणार आहे. प्रशासनाने सांगितलेलं आहे की पाण्याची समस्या आम्ही सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना करू. फोन आम्ही उचलू, रात्री बेरात्री कधी असो. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जे वाढीव पाणीपट्टी आहे ही 3600, म्हणजे ते जसं जिजिया कर होता, औरंगजेबाच्या मनात आल्यानंतर कर लावायचा, जसं ब्रिटिशांच्या काळामध्ये तसं होतं, मनात आलं की कर लावला, तसं या महापालिकेने प्रशासकीय राजवटीमध्ये 3600चे डायरेक्ट 8000. ठीक आहे, 5%, 10%, 20%, म्हणजे 200 पटीनं वाढ ही अमान्य आहे. ही रद्द करण्यासाठी सांगितली. शौचालयाची व्यवस्था झाली पाहिजे, पाणी पुरवठा सुधारला पाहिजे, रस्ते ताबडतोब झाले पाहिजेत आणि लोकाभिमुख प्रशासन या ठिकाणी असलं पाहिजे. लोकांनी अर्ज केल्यानंतर तातडीने त्याचे निरासन झालं पाहिजे, कमीत कमी लोकांना उत्तर दिलं पाहिजे. समाज मंदिरं जी चांगली चालू आहेत तिथं बंद करतात, तिथं नशेचे अड्डे खोलत आहेत, सरकारी खेळाची मैदानं हडप करतात, हे सर्व थांबलं पाहिजे. त्यानंतर शहरचा विषय, रेल्वेने जागा घेतल्यानंतर तिथल्या लोकांचं जे भूमिहीन होतील किंवा घरहीन होतील त्यांचा पुनर्वसन एक झाल्याशिवाय तिथं रस्ता होता कामा नये किंवा रेल्वेकडे तशी विनंती करावी आणि महापालिकेचे भूखंड ताब्यात घ्यावेत, अशा प्रकारच्या सूचना त्यांना केलेल्या आहेत. डॉल्फिन रोड, नेताजी ते कैलास कॉलनी, नेताजी ते प्रभाराम चौक, वाकोरेडी ते विनस, हिराघाट ते डरबी, पवई ते विठ्ठलवाडी, डॉल्फिन क्लब, हा रस्ते तातडीने झाले पाहिजेत. अशा प्रकारच्या मागण्या त्याला केल्या. त्यांनी सर्व प्रशासन आता या ठिकाणी होतं, नाही तर एक महिना लोकांची भेट घेण्यासाठी, आयुक्त असतील, उपायुक्त असतील, यांची भेट घेण्यासाठी वाट पाहावी लागते लोकांना. आता यापुढे उल्हासनगर वासियांची तातडीने कामं होतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. नाहीतर ही नालीसफाई सुद्धा वेळेत झाली पाहिजे. नाहीतर यापेक्षा प्रचंड जन आक्रोश मोर्चा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने घेण्यात येईल अशा सूचना त्यांना केलेल्या आहेत. पोलीस प्रशासनाने सुद्धा साथ दिली, त्यांनी मध्यस्थाची भूमिका चांगल्या प्रकारे केली. म्हणून पोलीस प्रशासन आणि खास करून मीडिया, पत्रकारांचा मी सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि खास करून पत्रकारांचं, तुम्ही यांना चांगली प्रसिद्धी दिली. नक्कीच प्रशासन जागे होईल आणि याचा दखल शासन सुद्धा घेईल. धन्यवाद. आबा शहरातील सर्वात मूलभूत विषयावरती आज आपण आक्रोश मोर्चा काढला आणि या मोर्चाच्या वेळेस आयुक्त गैरहजर राहिले, काय सांगाल? ते आता उद्या तुम्ही आयुक्तांना विचारा की लोकांची तुम्हाला कदर आहे की नाही. प्रशासकीय कामकाजामध्ये पहिला नंबर आला, आम्हाला त्याचा अभिमान आहे की कुठल्या तरी बाबतीत उल्हासनगरचा नंबर 1 आला, पण हे प्रशासकीय कामकाजामध्ये येताना रस्त्यावर काय,
सर्वसामान्य लोकांमध्ये काय, झोपडपट्टीमध्ये काय, का उल्हासनगरचे लोक अंबरातला जातात, का उल्हासनगरचे लोक कल्याणला जातात, त्याची कारण मीमांसा काढा आणि त्याच्या सुविधा द्या. तुम्ही IAS आहात, आज वास्तविक या कितीतरी दिवसानंतर जनआंदोलन होतंय. उगीच महिला रस्त्यावर उतरत नाहीत, लोक रस्त्यावर होत नाहीत. 45 डिग्री 47 डिग्री तापमान आहे, जीवाची पर्वा न करता लोक येतात. तुम्ही थांबणं आवश्यक आहे आयुक्तांना, पण आयुक्तांना आपण विचारलं तर बरं. उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।